नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आहे पहा 27 मे आणि आजपासून जी टेट एक्झाम आहे त्याला सुरुवात झालेली आहे। तर आजचा आपला पहिला शिफ्टचा पेपर झालेला आहे। त्यासाठी आपण जे काही टेट पेपर आहे तर पहिल्या शिफ्टमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले होते म्हणजे पॅटर्न नेमका कसा असणार आहे IBPS चा ते आपण आज पाहणार आहोत। यामध्ये पहा सर्वात आधी काय विचारले होते, पझल वरती काही प्रश्न विचारले होते। त्यानंतर विचारले होते सिटिंग अरेंजमेंट। पहा सिटिंग अरेंजमेंट हा जो घटक आहे हा खूप परीक्षेला विचारलेला आहे। त्यानंतर आहे पहा ॲड्रेस क्वेश्चन म्हणजे ॲड्रेस वरती काही प्रश्न विचारले होते आणि ॲड्रेस वरती प्रश्न TCS पॅटर्न मध्ये सुद्धा खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत। त्यानंतर मानसशास्त्रावरती प्रश्न विचारले होते आणि हे जे प्रश्न होते हे सोपे प्रश्न होते जे की टेट परीक्षा होती आपली TET जी परीक्षा झाली 2024 ला, तर त्यासारखेच प्रश्न होते एकदम सोपे। आणि मराठी जर पोर्शन झाला तर मराठीमध्ये सर्वात सोपे प्रश्न विचारले होते। यामध्ये एकही पॅसेज विचारलेला नव्हता आणि हे जे मराठीतले प्रश्न होते ते आपण पूर्णपणे व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत, त्याच्या लिंक्स दिलेल्या आहेत, म्हणजे ते व्हिडिओ पाहून घ्या, आपल्याला थोडेफार तरी महत्त्वाचे ठरतील। यामध्ये इंग्लिश जे आहे तर इंग्लिश मध्ये सुद्धा ॲज इट इज जशाच तसे प्रश्न विचारले होते एकदम सोप्या पद्धतीचे। मराठी आणि इंग्रजी ज्यांचं बेसिक आहे, पहा बेसिक पण कसं बेसिक पक्का असणं गरजेचं आहे, त्यांच्यासाठी हे दोन घटक मराठी आणि इंग्लिश हे खूप महत्त्वाचे होते आणि त्यांना फिक्स आलेले असतील। त्यानंतर पहा न्यूमेरिकल वरती प्रश्न विचारले होते। त्यानंतर आकृत्या ज्या आहेत डायग्राम्स त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले होते। गणितामध्ये सरळ व्याज हे इम्पॉर्टंट विषय आहे त्यावर प्रश्न विचारले होते। सोबतच पहा जी नंबर सिरीज आहे नंबर सिरीज वर सुद्धा प्रश्न होते आणि बेरीज आणि वजाबाकी यांच्यावरती खूप सारे प्रश्न विचारले होते। अजून एक घटक आहे पहा बॉडमॉस। बॉडमॉस म्हणजे काय, आपण त्याला एक प्रकारे पदावली म्हणू शकतो। पहा बॉडमॉस हा जो घटक आहे यावरती आपल्याला प्रश्न विचारले होते। आणि वर्ग समीकरण हा प्रत्येक परीक्षेला विचारला जातो, बॉडमॉस हा प्रत्येक परीक्षेला विचारला जातो। सरळ व्याज नंबर सिरीज आणि बेरीज वजाबाकी यांच्यावरती प्रश्न हे फिक्स म्हणजे फिक्स गणितात विचारलेले असतात। परीक्षा कोणतीही जरी असली तरी तेवढे प्रश्न असतातच। या ठिकाणी अजून एक आहे पहा रिलेशन्स म्हणजे काय, तर नातेसंबंधावरती सुद्धा आपल्याला प्रश्न या ठिकाणी त्यांनी आज विचारले होते। डायरेक्शन्स असणं म्हणजे दिशा ज्या असतात दिशांचे ज्ञान असणं यावर प्रश्न विचारले होते। कोडिंग आणि डिकोडिंग वरती सुद्धा प्रश्न विचारले होते। आणि हे जे काही आहे तर हे पूर्णपणे 27 मे ची जी पहिली शिफ्ट झाली तर फर्स्ट शिफ्ट मध्ये आलेले हे प्रश्न होते। यानंतर पहा जे टेट एक्झाम जी झाली त्यासाठी हे सर्व प्रश्न आपण घेत आहोत। म्हणजे घेण्याचा उद्देश काय आहे की जो कसा असणार आहे त्यांचा सिलेबस किंवा त्यांचा पॅटर्न कसा असणार आहे येणाऱ्या विद्यार्थ्यांना हे माहित असणं गरजेचं आहे। पहा अनइक्वॅलिटी मध्ये 5 ते 6 प्रश्न आले होते। पहा सिलोजिझम वरती 5 ते 6 प्रश्न आले होते। म्हणजे काय, तर शब्द रचना कशी असते शब्द रचनावरती हे प्रश्न विचारण्यात आले होते सिलोजिझम वरती। ब्लड रिलेशन रक्त नातेसंबंध जे आहेत त्यावरती 3 प्रश्न होते। त्यानंतर कोडिंग डिकोडिंग याच्यावरती 5 प्रश्न होते। अल्फा न्यूमेरिक सिरीज याच्यावरती काही प्रश्न होते। डायरेक्शन्स म्हणजे जे दिशा आहे दिशा ज्ञान यावरती सुद्धा 3 प्रश्न होते। सिटिंग अरेंजमेंट यांच्यामध्ये पहा सर्कल आणि लिनियर यांच्यामध्ये सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले होते। यामध्ये पहा कोड म्हणजे काय, तर पझल वरती प्रश्न विचारले होते, डे पझल आणि फ्लोर पझल वरती। यानंतर आपण इंग्रजीमध्ये काही म्हणू शकतो पहा नॉन वर्बल याच्यावरती काही प्रश्न होते। क्रिटिकल रिझनिंग याच्यामध्ये 5 प्रश्न विचारले होते। ॲड्रेसेस मॅचिंग म्हणजे ॲड्रेस जो आहे कोणता ॲड्रेस दिलेल्यापैकी सारखा आहे तो ॲड्रेस आणि ॲड्रेस वरती आपल्याला जास्त करून प्रश्न या ठिकाणी त्यांनी विचारलेले होते। मित्रांनो हे होते पहा 27 मे ची जी पहिली शिफ्ट झाली। फर्स्ट शिफ्टचे जे प्रश्न आहेत हे आपण अशा पद्धतीचे पॅटर्न मध्ये आलेले होते। आपण लगेच 4 ते 5 वाजता आपण सेकंड शिफ्टला कशा पद्धतीचे प्रश्न विचारले त्यांचा देखील व्हिडिओ पाहणार आहोत।